नमस्ते मैत्रिणींनो, आज आपण भरलेले खेकडे बनवणार आहोत. भरलेली चिंबोरी. आणि भरलेली चिंबोरी बनवण्यासाठी म्हणजेच भरलेले खेकडे बनवण्यासाठी मी इथे कांदा घेतलेला आहे. मी गॅस ऑन करून तव्यामध्ये कांदा गरम करत ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये मी एक पूर्ण कांदा लसूण घेतलेला आहे सोलून. 1 ते 1.5 इंचाचं आलं घेतलेलं आहे बारीक चिरून. आपण हे सर्व भाजून घेणार आहोत. 2 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि ते आपण आता भाजून घेणार आहोत. इथे मी स्टफिंगसाठी तांदळाचं पीठ आणि कुळिताची पीठ असं घेतलेलं आहे. फोडणीसाठी कांदा घेतलेला आहे. आगरी मसाला, हळद, गरम मसाला, मीठ आणि फोडणीसाठी तेल. इथे मी आगरी मिक्स मसाला घेतलेला आहे. तुमच्याकडे जर नसेल तर तिथे तुम्ही तुमच्या साठवणीतला मसाला किंवा मिरची पावडर वापरली तरी चालेल. इथे मी 1 वाटी पूर्ण भरून हे सुकं खोबरं घेतलेलं आहे. ते आपण ह्या भाजलेल्या कांद्यामध्ये टाकून भाजणार आहोत. तर इथे मी कांदा भाजायला ठेवलेला आहे. कांदा, आलं, लसूण आणि मिरची भाजून घेणार आहोत. यात जर तुम्हाला कोथिंबरी, पुदिना आणि कढीपत्ता वगैरे वापरायचा असेल तर तुम्ही वापरू शकता. कांदा भाजण्यासाठी मी थोडंसं तेल टाकते. हे वाटण आपण गावरान कोंबडा म्हणून बनवलेली आहे रेसिपी. त्याच्यासाठी जसं वाटण केलं होतं त्याच टाईपमध्ये, किंवा आपण चिकन मटनला करतो त्याच टाईपमध्ये आपण वाटप तयार करणार आहोत. अगोदर मी कांदा भाजून घेते. कांदा आपला साधारण ब्राऊन झाले. त्याला पूर्ण काळा नाही करायचं आहे, कारण त्याच्यात आपल्याला अजून खोबरं भाजायचं आहे. सुकं खोबरं घेतलेलं आहे. तिथे तुम्ही ओलं खोबरं वापरलं तरी चालेल. आता हे खोबरं सुद्धा आपण छान त्याच्यामध्ये भाजून घेऊया. आपलं चांगलं भाजून झालेलं आहे. मी आता हे थंड करायला ठेवते. इथे आपण दुसरा पॅन ठेवणार आहोत. पॅन गरम होऊ दे. पॅन आपलं छान गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये मी 1 वाटी तांदळाचं पीठ, त्याच्यामध्ये 2 चम्मच कुळिताचं पीठ टाकते. कुळिताची पिठी. आणि छान हे मसाला म्हणजे आपण चिंबोऱ्याचं स्टफिंग करणार आहोत, तर त्याच्यासाठी हे पीठ आपण भाजून घेतो. ह्याच्यामध्ये मी तांदळाचं पीठ आणि कुळिताची पिठी घेतलेली आहे. तुम्हाला जर वाटत असेल तर त्याच्यामध्ये भाजणीचं पीठ जे असतं ते तुम्ही वापरलं तरी चालेल, किंवा आपण मल्टीग्रेन पीठ वापरतो भाकरीसाठी, ते सुद्धा वापरलं तरी चालेल. चांगलं व्यवस्थित भाजून घ्यायचं पीठ, कच्चं राहता कामा नये. सुकाच भाजायचं असतं अगोदर. हे आपण व्यवस्थित भाजून घेऊया. छान भाजून झालेलं आहे. असं थोडं ब्राऊन झालंय. मस्त भाजले. आता मी हे एका भांड्यात काढते. त्याच्यासाठी मी गॅस बंद करते आणि हे एका थालीमध्ये काढून घेते. हे आता जरा साधारण थंड होऊ द्यायचे. आपलं पीठ थंड होतोय तोपर्यंत आपण वाटण तयार करून घेऊया. हे वाटण मी मिक्सरच्या भांड्यात टाकते. आणि मिक्सरला लावून वाटून घेते. आपलं वाटण तयार आहे. कांदा खोबऱ्याची पेस्ट तयार केलेली आहे.
आता आपण पीठ जो आपण भाजून घेतलेला आहे त्या पिठामध्ये आपण सर्व मसाले टाकून घेऊया. त्याच्यामध्ये मी टाकते अर्धा चमच हळद, 1 चमच मसाला, मिक्स मसाला, आगरी मिक्स मसाला आणि चवीप्रमाणे मीठ. आता हा फक्त पिठामध्ये वापरणार आहोत. नंतर पुन्हा ग्रेव्हीमध्ये आपल्याला मीठ वापरायचे आणि अर्धा चमच गरम मसाला. हे आपण व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. पाणी घालून, थोडंसं पाणी घालून मळून घेऊया. हे जे पीठ आपण तयार केलेलं आहे हे आपण चिंबोऱ्यामध्ये म्हणजेच खेकड्यामध्ये स्टफिंग करणार आहोत. आणि हे पीठ आता आपलं तयार झालेलं आहे आणि वाटणही तयार आहे. आता आपण खेकडे कसे साफ करायचे ते बघूया. हे आपण खेकडे घेतलेले आहेत. खेकडा अशा प्रकारे आपण घेतलेला आहे. बाकीचे पण आहेत, त्यांना मी झाकून ठेवते. जर त्यांना उघडे ठेवले ना तर मला संपूर्ण घरभर फिरवतील. त्यांना झाकते आणि कसं धुवायचं ते तुम्हाला दाखवते. हे बघ, त्याला मी पाण्यात सोडलेलं आहे. त्याला असं व्यवस्थित संपूर्ण चोळून चोळून धुवायचं. त्याचे हातपाय, पाय नको असतील तर त्याचे काढून टाकायचे. आपण हवे असतील तर ठेवू शकता. अशा प्रकारे पाय काढून टाकायचे. म्हणजे आपल्याला तो व्यवस्थित स्वच्छ धुता येतो. आणि हे जे आहे त्याच्या मागचा भाग खेकड्याच्या हा सरळ आहे आणि त्याच्या मागचा भाग जो आहे त्याच्यामध्ये घाण असते तो हा काढून टाकायचा. अशा पद्धतीने हे बघा, काढून टाकायचं आणि व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं. खरं तर हे खेकडे धुवायला आणि हे करायला भरपूर वेळ जातो. त्याच्यामुळे फारसं कोणी असं धुताना वगैरे दाखवत नाही. असं पूर्ण स्वच्छ धुतल्यानंतर त्याला हे मागच्या बाजूनेच असं खोलायचं. खेकडा मोठा असल्यामुळे लवकर खोलता येत नाही. खोलला, हे बघा जिवंतच आहे तो अजून. असं खोलायचं आणि खोलल्यानंतर त्याच्यामध्ये एक पिशवी असते. इथे हे त्याचे दात आहेत. इथे एक पिशवी असते. हे बघा, ही पिशवी असते. ही पिशवी असते ना, ही अशी चिकट चिकट असते. ही काढून टाकायची, ही काढायची. बाकी काहीही काढायचं नाही. बाकी सगळं त्याचं चांगले त्याच्यामध्ये विटॅमिन्स असतात. बाकी नुसतं असंच धुवून घ्यायचं. बाकी तिथलं काहीही काढायचं नाही. फक्त एक पिशवी असते ती काढायची. त्याच्यामध्ये चिखल असतो, त्याने खाल्लेलं असतं काय काय चिखल बिखल ते सगळं
आणि अशा प्रकारे साफ करायचं. एवढंच साफ करायचं. हे त्याचं तोंड हे पण काढून टाकायचं. अरे सॉरी. आणि हे जर आहे ह्याच्यामध्ये त्याचं सर्व पाणी असतो, चिंबोऱ्याचं खेकड्याचं पाणी असतं. त्याच्यामुळे हे जर नको असेल तर काढून टाकू शकता आणि हवं असेल तर ठेवायचं. खरं त्याच्यामध्ये त्याचं पाणी जमा होतं आणि त्या पाण्यामुळे काय होतं, त्याचं ह्या खेकड्याचा ज्यूस सर्व त्याच्यामध्ये मिळतो आपल्याला. हे बघा असं. त्याच्यामुळे ते आम्ही सहसा काढत नाही. आता मी तुम्हाला काढताना दाखवलं, ते सुद्धा एकाच बाजूने दाखवलं. हे तुम्हाला नको असेल तर काढून टाका, आम्ही सहसा काढत नाही असं. त्याच्यानंतर मग आपण हे असं स्वच्छ धुवून घ्यायचं. हे बाकी सर्व त्याचं चांगला भाग आहे. आणि ह्याच्यामध्ये मग असं स्टफिंग भरायचं. ह्याच्यामध्ये ते आपण बनवलंय ते हे आपण आता स्वच्छ धुतलेलं आहे छान. ते पुन्हा एकदा एका पाण्याने धुवून काढायचं. हे बघ, हे आपण असं पुन्हा एकदा धुवून घेऊया. त्याला जास्त ओपन केल्यानंतर जास्त त्याला घासून पिळून काढायचं नाही, अगोदरच काय ते धुवून घ्यायचं. हे पूर्ण आता छान आहे. हे ते काही आता स्वच्छ होणार नाही. हे सगळं त्याचं अगोदरचं असतं तेच आहे कलर. ह्याच्यामध्ये आपण असं पीठ भरायचं. त्याच्यामुळे आतमध्ये जे काय आहे त्याचं हे सगळं त्याच्यामध्ये छान मिक्स होतो. आणि सारामध्ये टाकल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पिठी घातलेली आहे, त्याच्यामुळे सार एकदम घट्टसर होतो. असं लावलं पीठ की नंतर त्याला कवर करायचं. जसं होतं तसंच कवर करून ठेवायचं अशा पद्धतीने. बघा, छान असं कवर करायचं. अजूनही जिवंतच आहे. आणि इथे दोरा ठेवला होता, दोऱ्याने त्याला बांधायचं असं स्टफ करून. अशा पद्धतीने त्याला दोऱ्याने बांधायचं. अशाच पद्धतीने आपण बाकीचे सगळे खेकडे भरणार आहोत. अजून एक खेकडा हे करून दाखवते, साफ करून दाखवते. हे बघा, हा खेकडा मी घेतलेला आहे हातामध्ये, तो इथे ठेवते. त्याचे दोन्ही पाय पकडलेले आहेत आणि ही मादी आहे. हे मला टोचतायत पाय, तिचे मोठे पाय पकडलेले आहेत आणि ते मी आता वेगळे करते त्यांच्यापासून. अशा पद्धतीने हे वेगळे केले आणि नंतर त्याचा दोरा काढून टाकायचा. ते पाय फार महत्त्वाचे असतात. अशा प्रकारे हे एकदा वेगळे केले की ह्याचा काही टेन्शन नसतो. हे स्वतःला वाचवण्यासाठी आपली नखं मारत असतात, टोचत असतात. हे बघा, आता हे अशा पद्धतीने साफ करून घ्यायचं. कधी बाहेर येतील समजणार नाही.
हे सुद्धा आपण त्याच्या पाठचा भाग आहे तो काढायचा असं, अशा पद्धतीने. आणि जेव्हा आपल्याला त्याचे तुकडे करायचे असतील तेव्हा वेळीच्या सहाय्याने किंवा सुरीच्या सहाय्याने असे 2 भाग करायचे. मी ह्याच्या अगोदर पण तुम्हाला खेकड्याची रेसिपी दाखवलेले आहेत 2, त्या तुम्ही पाहू शकता. त्यात फक्त साफ करताना दाखवलं नाही, कारण की खेकडे साफ करायला फार वेळ लागतो. हे व्यवस्थित असं पाय तोडून टाकायचे, म्हणजे आपल्याला खेकडे साफ करायला बरं पडतं. हे पायसुद्धा मिक्सरला लावून तरी घ्यायचे, त्याचा ज्यूस काढून, नाहीतर मग एकतर खलबत्त्यात कुटून घ्यायचे. आणि ह्यालासुद्धा आपण जसं त्याला ओपन केलं त्याच पद्धतीने ह्याला पण ओपन करायचं असं. आणि खरं तर एवढंच ओपन करायचं असतं, पण तो पूर्णच ओपन झाला. आणि इथे असं बोट घालून त्याचे ही जी पिशवी असते ती काढायची. ही बघा, ही जी पिशवी असते ह्याच्यामध्ये चिखल असतो. हे बघा, हे पाणी असतं, ते घाणेरडं पाणी असतं, त्याने चिखल खाल्लेलं असतं, त्याचं पाणी असतं, ते काढून टाकून द्यायचं. बस, दुसरा काहीही नाही. बाकी सगळं व्यवस्थित असतं. बाकीचं जे आहे ते सगळं काही घ्यायचं असतं. हे एवढंच ओपन केलं ना तरी फार छान. आणि मगाशी मी हे तुम्हाला काढून दाखवलेलं आहे, आता मी काढत नाही आहे, आता मी असंच भरून दाखवते. पाणी पण स्वच्छ आहे, पूर्ण व्यवस्थित स्वच्छ धुतलेलं आहे. आणि अगोदर मी चिंबोरी सगळी धुतलेली होती छान अशी. आता हे पाणी मी साईडला ठेवते. आणि जे वाटण आपण बनवलेलं आहे ते दाखवते मी. हे बघा, वाटण नाही, ते पीठ जे बनवलेलं आहे ते अशा पद्धतीने आतमध्ये कोंबून भरायचं. आणि नंतर हे पूर्ण बंद करायचं. बस, हे असं पूर्ण बंद. मग ह्याला बांधायची पण गरज नाही, हे असंच ठेवायचं. आपला खेकडा तयार आहे. आता एक पॅन ठेवलेला आहे, आपण 2 खेकडे भरून घेतलेले आहेत, ते मी तुम्हाला दाखवते कसे बनवायचे ते. त्याच्यामध्ये 2 मोठे चमच तेल टाकलेले आहे. तेल चांगलं गरम झालंय, त्याच्यामध्ये मी थोडं हिंग टाकते, पाव चमच. आणि उभा चिरून घेतलेला कांदा टाकते. एक मोठा कांदा घेतलेला आहे उभा चिरून. हा कांदा आपण छान शिजू द्यायचा. बघूया आपला कांदा वाफलाय का. कांदा आपला चांगला वाफलाय, पूर्ण ब्राऊन झालेला नाही आहे. आणि आपण त्या कांद्यावरच ठेवून ते वाफवून घेऊया खेकडे. हे बघ, यांना वाफवून घेऊया. अजून जिवंत आहेत, हलतायत बघा पाय दोघांचे पण. यात छान आपण वाफवून घेऊया. मस्त छान लाल झालेला आहे, म्हणजे हा खेकडा आपला शिजलाय. आता त्याला पलटी करून शिजवूया आपण. आता आपण असं शिजवून घेऊया त्याला. आणि इथे मी खलबत्ता घेतलेला आहे, त्याच्यामध्ये त्याचे पाय, जे मोठे मोठे पाय होते ते आपण त्याच्यामध्ये टेचून घेऊ. मी अशा पद्धतीने टेचून घेतलेले आहेत पाय त्याचे. त्याच्यामध्ये मी पाणी घालते, एक पेला मिक्स करून घेते छान.
मी त्याचा पाणी असं गाळून घेते. फक्त त्याचं पाणीच घ्यायचं. जर ते मिक्सरला लावलं तर त्या मिक्सरमधून त्याचं हे निघेल, चुरा निघेल. बघा बाकीची खळ आपली ह्यातच राहिलेली आहे. आणि हे आता हे पाणी आपण त्यात टाक. बघूया, छान झालेलं आहे. दोन्ही बाजूंनी छान शिजलं आहे. त्याचे आंगडे डुके काय काय म्हणतात त्याला, पाय त्याचे ते सुद्धा छान शिजलेले आहे. खूपच जड आहे हा, पण छान शिजले. आपली चिंबोरी चांगली वाफून निघालेली आहे. मस्त मस्त सुगंध सुटलाय त्याचा. हां, आता त्याच्यामध्ये मी हे जे पाणी केलेलं होतं तयार, ते मी त्यात टाकते थोडं. ह्याच्यामध्ये कडक असं काही नाही आहे. हे त्याच्या पायांचं ज्यूस आहे, ते टाकलेलं आहे. त्यात मी आता हळद टाकते. थोडासा ग्रेव्ही तयार करूया आपण त्याची. हे मी आगरी मसाला टाकते आणि थोडा गरम मसाला टाकते. हे छान असं मिक्स करून घेऊया. या दोघांनी एवढी जागा मावली आहे की त्याच्यामध्ये मिक्स पण करता येत नाही. त्यातच आपण आता वाटण टाकणार आहोत. जे ओलं आपलं सुकं खोबरं आणि कांद्याचं वाटण केलेलं आहे ते आपण 2 पळी टाकणार आहोत. कारण की बाकीची चिंबोरी आहेत ती सुद्धा बनवायची आहेत नंतर. ही मी तुम्हाला दाखवण्यासाठी बनवली आहेत. एवढं टाकून झालं की त्याच्यामध्ये हवा असेल तर आपण थोडंसं पाणी घालायचं ग्रेव्ही तयार करण्यासाठी, कारण आपली चिंबोरी शिजलेली आहेत. आता आपण त्यात थोडंसं पाणी घालतो आहोत ग्रेव्हीसाठी. आपलं मस्त झालेलं आहे चिंबोरी. मी ग्रेव्हीसाठी पाणी टाकले कारण की आपण त्याच्यामध्ये जे पीठ भरलेलं आहे त्या पिठामध्ये ही ग्रेव्ही आहे ती मस्त त्याच्यात मिक्स होणार आणि ही ग्रेव्ही पण घट्ट होईल आणि ते आतलं भरलेलं सारण आहे स्टफिंग ते सुद्धा खूप टेस्टी होईल. असं आता ह्याला एक उकळी घेऊया आपण, कारण की आपण मसाले टाकलेले आहेत. एक छान उकळी घेतली की आपलं भरलेली चिंबोरी तयार होणार. मी झाकून ठेवते. 5 ते 7 मिनटं आपण छान शिजव. बघूया आपली चिंबोरी झाली का. छान उकळी आलेली आहे. मस्त. बघा ह्याला आपण बांधलेला नाही आहे तरी तो ओपन झालेला नाही आहे. मस्त शिजलेली आहे. आता ह्याच्यामध्ये मी ग्रेव्हीमध्ये थोडंसं मीठ टाकते म्हणजे तो कांदा आपला लगेचच शिजून जाईल. खरं तर आपला भरलेली चिंबोरी आपली तयार झालेली आहे मस्त. बस आता आपला गॅस मी बंद करते आणि खाली उतरून घेते. आपली भरलेली चिंबोरी तयार आहेत. ही चिंबोरी आपण भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर मस्त खाऊ शकतो. तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओज खाली नक्की लाईक करा. धन्यवाद.